नमस्कार. आज मी चालले आहे सिंदखेड राजा. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे हे जन्मस्थान. त्यामुळे सिंदखेड राजाला एक आगळे आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजमाता जिजामाता यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील याच शहरामध्ये झालेला आहे. लखुजी जाधवांचा हा वाडा म्हणजे अगदी भर वस्तीमध्ये आहे. वाड्याच्या बाहेर सायंकाळच्या वेळी भाजी बाजार भरलेला दिसतोय. वाड्याच्या अगदी बाहेरच भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसलेले दिसतात. सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा दिसतोय. छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला नतमस्तक होऊनच पुढे वाड्याचा रस्ता दिसतोय. हे वाड्याच्या पूर्वीचं प्रवेशद्वार. इथे छोटासा असा सुंदर बगीचा केलेला आहे. वेगवेगळी झाडं, फुलझाडं, या बगीच्यामध्येच राजमाता जिजाऊंचा एक पुतळा दिसतोय. भव्य असा परिसर, रंगीबेरंगी झाडं आणि मध्यभागी उभा असलेला राजमाता जिजामातेचा पुतळा. खरोखर इथं आल्यावर एखाद्या पवित्र ठिकाणी आल्याचा भास होतो. हिंदवी साम्राज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे राजमाता जिजाऊ यांचं हे जन्मस्थान. हे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या वर लखुजी जाधवांचा उल्लेख आहे आणि त्यांनी हा वाडा कधी बांधला ते सालसुद्धा इथे नमूद केलेलं आहे. वाड्याची दारं ही लाकडी असून आता पुरातन झालेली आहे, परंतु वाड्याच्या समृद्धतेची आणि भव्यतेची साक्ष देतोय. वाड्यात प्रवेश केल्या केल्या भव्य असा नगारखाना दिसतो. मोठमोठी दगडी दालनं दिसतात आणि 2 दारं दिसत आहेत. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. बहुतेक थोडी दुरुस्ती देखील केलेली असावी असं वाटतं. आता वाड्याच्या आत प्रवेश केल्यानंतर जिजाऊंच्या जन्मस्थळाकडे मी निघाले. मोठमोठी उंच उंच नारळाची झाडं, दगडी बांधकाम, हवेशीर असा परिसर, एक ऐतिहासिक आणि भव्य अशी वास्तू
इथे आल्यावर मन असं भरून येतं. जिजाऊमा साहेबांचा जन्म या भुईकोट राजवाड्यात झालेला आहे आणि हे समोर दिसतं ते मासाहेबांचं जन्मस्थळ. जन्मस्थळाची ही खोली अतिशय सुस्थितीत ठेवलेली असून आतमध्ये जिजाऊ आणि शिवबांचे पुतळा इथं दिसतोय. महाराष्ट्र जशी वीरपुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे, हे राजमाता जिजाऊंना बघून लक्षात येतील. साम्राज्याच्या विस्तारासाठी जिजाबाई एक हुशार आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या. प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवून योग्य निर्णय कसे घ्यायचे हे महाराजांना जिजाऊंनी शिकवले. ह्या पायऱ्या दिसतात, ह्या गुप्त मार्गाच्या पायऱ्या आहे. बहुतेक गुप्तस्थळं ही लोखंडी आवरणाने झाकून घेतली आहे. वाड्याचा परिसर हा फार मोठा. वाड्याच्या चारही बाजूंच्या भिंती ह्या चांगल्या चिरेबंदी आणि मजबूत दिसतायत. काळाच्या ओघात वाड्यातील आतील बांधकाम जरी नष्ट झालेली असली तरीही वाडा हा आजही डौलदारपणे उभा आहे आणि इतिहासाची साक्ष देतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना घडवणारी ही वीरमाता आणि हिचे जन्मस्थान हे अतिशय पवित्र स्थान आहे. इथे धान्याचे कोठार आहेत. बहुतेक वाड्यामधील धान्याची कोठारं ही तळघरात असावी. आतमध्ये जाऊन बघितल्यावर लक्षात आलंय की पायऱ्या दिसतायत आणि भरपूर अंधार होता, म्हणजे तळघरं ही चांगलीच खोलवर बांधलेली होती. पर्यटकांची ये-जा सुरूच होती. हे रंगकाम बहुधा अलीकडच्या काळातलं असावं. पलीकडे दिसतो तो न्याय दरबार, जिथे न्यायदानाचं काम होत होतं. लखुजी जाधव हे मोठं प्रस्थ. हा न्याय दरबार दिसतो आहे. काही पर्यटक आणि त्यांना माहिती देणारे गाईड सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत. दगडी बांधकाम आणि हा परिसर यामुळे इथलं वातावरण खूप सुरेख वाटतं. अशा ह्या वीरमातेचा वाडा बघून आणि तिच्या जन्मस्थळासमोर नतमस्तक होऊन मी निघाले परतीच्या प्रवासाला.